झी 24 तास एक पाऊल पुढे। घोटाळ्यांनी वादग्रस्त ठरलेल्या जलसंपदा खात्यातला एक प्रकार समोर आलाय। गेल्या काही दिवसांपासून गोधनाची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे, त्यामुळे शेती करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते। यावर पर्याय म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील एका युवा प्रयोगशील शेतकऱ्यानं चक्क पल्सर गाडीवर कोळपणी यंत्र बसवून शेताची कोळपणी केली आहे। गरजेला शोधाची जननी म्हणतात हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय बुलढाणा जिल्ह्यातल्या मुंगसरीच्या मधुकर इंगळे यांनी। एरवी रस्त्यावर धूम दाखवणारी त्यांची पल्सर गाडी सध्या त्यांच्या शेतात कोळपणीचं काम करतेय आणि हे साध्य झालं केवळ त्यांच्या गरजेतून। मधुकर यांच्याकडे शेती आहे, मात्र शेतात काम करण्यासाठी बैलजोडी नाही, त्यामुळे त्यांना दरवर्षी बैलजोडी असणाऱ्या शेतकऱ्यांवर विसंबून राहावं लागत होतं। कोळपणी असो वा डवरणी, दरवर्षी शेताची कामं उशिरा व्हायची आणि त्याचा परिणाम उत्पादनावर व्हायचा। यावर उपाय म्हणून त्यांनी त्यांच्या पल्सर गाडीच्या मागच्या बाजूला मांजाळ जू बसवलं आणि त्यावर 3 कोळपे बसून शेताची कोळपणी सुरू केली। तर पल्सर गाडीवर मी 3 दवरे टाकून बघितले तर जमलं ते। त्याच्यानंतर त्याची थोडीशी ऍडजस्टमेंट केली, डवऱ्याचं मांजाळ लोखंडी वगैरे वजन कमी करून अशा तशा हिशोबाने मी केलं, तर ते माझं काम सक्सेस झालं। मधुकर इंगळे यांनी जे सुधारित शेती करण्याचा उपक्रम राबवला पल्सर गाडीवर, तो त्यांनी जवळजवळ 80% सक्सेस करून दाखवला आणि थोडीफार अजून त्यात जर सुधारणा केली तर 100% तो प्रयोग सक्सेस होतो आणि त्यात पैशाची बचत सुद्धा होते। मधुकर इंगळे यांना हे आधुनिक कोळपणी यंत्र बनवण्यासाठी केवळ 2,500 ते 3,000 रुपये इतकाच खर्च आलाय। शिवाय फक्त 1 लिटर पेट्रोलमध्ये चक्क 1 एकराची कोळपणी पूर्ण होतीये। इतकंच नाही तर वेळेचीही बचत होतीये। शेती 12 एकर शेतीमध्ये जे काम होतं ट्रॅक्टर नांगरायचे वगैरे ते तेवढे ट्रॅक्टरने किंवा वखरपाळी काकाची बैल की गाव शेजाऱ्या पाजाऱ्याची बैल घेऊन करायचो। पण यावर्षी असं झालं की बाबा माझी कोळपणीची वेळ आली त्यावेळेस शेजाऱ्या पाजाऱ्याची कोळपणी चालू होती, त्याच्यामुळं आपल्याला काही बैल भेटले नाही। त्या दिवशी मला असंच सहज लक्षात आलं की बाबा आपल्याकडे गाडी आपण जर प्रयत्न करून बघितला तर चालेल का। मधुकर इंगळे यांचं हे आधुनिक कोळपणी यंत्र सध्या कुतूहलाचा विषय ठरलाय, त्यामुळे जिल्ह्यातील युवा शेतकरी हे यंत्र बघण्यासाठी मधुकर इंगळे यांच्या शेतात गर्दी करतायत। संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा। झी 24 तास एक पाऊल पुढे।